जय वाल्मिकी, हर हर महादेव, जय आदिवासी. नुकतंच नागपूरनंतर मुंबई येथे माननीय दत्ताभाऊ सुरोशी साहेब यांच्या नेतृत्वात एक भव्य असं आंदोलन पार पडलं. या आंदोलनाला बरेच आमदार साहेबांनी भेट दिली होती आणि त्यामधलेच एक आमदार रावेर मतदारसंघाचे अमोलदादा जावळे साहेब यांनी ताराकिक प्रश्नामध्ये आपला आदिवासी ढोर टोकरे मल्हार महादेव कोळी बांधवाचा गंभीर प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या गंभीर प्रश्नाबाबतीत सभापती महोदयांनी या संदर्भातील संपूर्ण माहिती ही जिल्हाधिकारी साहेबांकडून घेण्याचे सूचित केले. मग त्यानंतर आपली काही अभ्यासक मंडळी मनोहर कोळी साहेब, वंकाळी साहेब, बाळासाहेब बळवंतराव पेटे साहेब असे जे काही बांधव होते, जे अनेक बांधव आहेत, मी त्यांची नावं आता सगळी घेऊ शकत नाही, या सगळ्यांनी एक सूचित केलं की जिल्हाधिकारी साहेबांनी आपली माहिती एकदम व्यवस्थितरित्या महाराष्ट्र शासनाकडे पोहोचवली पाहिजे. याच्यासाठी आपण काहीतरी करायला हवं. म्हणून मग आपण 104 पानाचा एक PDF जे आपल्याकडं उपलब्ध दस्तावेज आहेत, त्या दस्तावेजाला आपण कलेक्टर साहेबांना देण्याचं ठरवलं आणि त्या अनुषंगाने तसे आपण एक PDF बनवला. किरण कोळी यांनी हा PDF संपूर्ण महाराष्ट्रभरातील ग्रुपवर टाकला होता. जे जिल्हा प्रमुख आहेत त्यांनी त्यांच्या स्थानिक जिल्ह्यामध्ये जाऊन ते PDF तिथे त्यांना कलेक्टर ऑफिसला सुपूर्द देखील केले. मग हे PDF दिल्याच्या नंतर आपल्याला एक निश्चिंत आपण झालो की आपण दिलेली माहिती त्याच्यावरती अध्ययन करतील आणि ते अध्ययन करून खरं काय खोटं काय याची शहानिशा करून, शक्यतो सगळे आपले डॉक्युमेंट तर 100% खरीच आहेत, तर त्याचा आधार घेऊन ते आपली माहिती महाराष्ट्र शासनाला कळवणार आहेत. आणि हे मान्य दत्ताभाऊ सुरोशी साहेब यांच्या आंदोलनाला आलेलं एक मोठं यश म्हणावं लागेल की खूप मोठी घटना घडते की स्वतः राज्य शासन कलेक्टर साहेबांकडून ह्या संदर्भातली संपूर्ण माहिती घेत आहे. आता विषय असा आहे की ज्या बांधवांनी हे निवेदन दिले त्यांनी त्यांचं दायित्व जबाबदारी पार पडले, परंतु मी एक आळवटी SP एरियातील आपल्या समस्त कोळी बांधवांना निवेदन करतो की आपण जास्तीत जास्त संख्येने कलेक्टर ऑफिसला पोहोचून जिल्हा प्रमुख ज्या ठिकाणी आपण नियुक्त केलेले आहेत त्या जिल्हा प्रमुखांनी त्यांच्या नेतृत्वात हे निवेदन माननीय कलेक्टर साहेबांना सुपूर्द करायचा. 104 पानाचा PDF आहे तो आणि दुसरा 2 पानाचा PDF आहे. तर त्याच्यावरती आपला स्थानिक जिल्हा प्रमुखाचा स्टॅम्प, सही, शिक्का मारून हे त्यांना सुपूर्द करायचं आहे, जेणेकरून आपला प्रलंबित प्रश्न आणखीन सुलभ होण्यासाठी हे सहाय्यक ठरणार आहे. त्याच्यामुळे माझी जमात बांधवांना एक विनंती आहे की तुम्ही ज्याचे राहिलेले आहेत OTSP एरियातल्या लोक बांधवांना त्यांनी या प्रकरणी तत्काळ गांभीर्यानं घेऊन आपल्या जिल्ह्यातील कलेक्टर साहेबांना हे निवेदन द्यावं. एवढं बोलून माझे 2 शब्द थांबवतो. जय वाल्मिकी, हर हर महादेव, जय आदिवासी.